नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती या YSMच्या अभ्यास केंद्रातील मी समंत्रक डॉक्टर ज्योतिराम घाडगे आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुनश्च स्वागत करतो। मित्र हो, या लेक्चरमध्ये आज आपण TYBA इकॉनॉमिक्स 275 या विषयामधील दोन कंटेंट्सवर चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजे भारतीय शेतीची अल्प उत्पादकता असण्याची कारणे आणि जमीन सुधारणा। सर्वप्रथम आपण भारतीय शेतीची उत्पादकता कोणत्या कारणामुळे अल्प आहे हे समजून घेऊया। तुम्हा सर्वांना माहीतच आहे की भारतात जवळपास 55 ते 66% लोक ही शेती व्यवसायामध्ये गुंतलेली आहेत आणि या शेतीकडं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पाहत आहेत। जरी अशी परिस्थिती असली तरीसुद्धा आज तागायत या भारतीय शेतीची उत्पादकता ही विकसित देशातील त्यांच्या शेतीच्या उत्पादकतेच्या तुलनेमध्ये अतिशय अल्प असल्याची दिसून येते आणि म्हणूनच भारतीय शेतीची उत्पादकता अल्प असण्याची कारणे कोणती आहेत हे समजून घेणं हे आपल्या सर्वांच्यासाठी क्रमप्राप्त आहे। भारतीय शेतीची उत्पादकता अल्प असण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे शेतीवर अतिरिक्त लोकसंख्येचा भार। भारतात खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांना माहीतच आहे की मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्या आपल्या उपजीविकेसाठी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे। आत्ता सांगितल्याप्रमाणे जवळपास 55 ते 66% लोक ह्या भारतीय शेतीवर अवलंबून आहेत आणि त्यामुळे शेतीतून निर्माण झालेले उत्पादन काम करणाऱ्या लोकांच्या उपभोगावरच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर खर्ची पडत आहे। शेतीवर मोठी लोकसंख्या अवलंबून असल्याने एकाच जमिनीची कुटुंबातील अनेक सदस्यांमध्ये ही विभागणी झाली आहे। याचा परिणाम आणि तो म्हणजे जमिनीचे लहान लहान तुकडे मोठ्या प्रमाणात पडले आहेत आणि त्यामुळे धारण क्षेत्राचं जे काय आकारमान आहे ते आकारमान लहान झालेलं आहे आणि त्यामुळं भारतीय शेतीची उत्पादकता ही अल्प राहिली गेली आहे। भारतीय शेतीची उत्पादकता अल्प असण्याचं दुसरं एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे ग्रामीण भागातील वातावरण। भारतातील शेतकरी हा अज्ञानी आहे, अंधश्रद्धावर भरोसा ठेवणारा शेतकरी आहे। जाती व्यवस्थेचं अजूनही ग्रामीण भागामध्ये आपल्याला प्राबल्य असल्याचं दिसूनच येत आहे। शेती एक व्यवसाय नसून ते आपल्या उपजीविकेचं साधन असे शेतकरी मानत आहेत। म्हणजे शेतीला उपजीविकेचं साधन मानलं जात आहे, एक व्यवसाय म्हणून म्हटला जात नाही आहे आणि यामुळे त्यांच्यात मिळालेल्या उत्पन्नातच ते संतुष्ट राहण्याची त्यांच्यामध्ये वृत्ती आहे। उत्पादकता वाढीसाठी या शेतकऱ्यांच्याकडून कुठलेही प्रयत्न केले जात नाहीत आणि त्यामुळे भारतीय शेतीची उत्पादकता ही अल्प राहिलेली आपल्याला दिसून येते। पुढचं कारण आहे ते म्हणजे पूरक सोयी आणि सवलतीचा अभाव। खरं तर शेतीसाठी अर्थात शेती व्यवसायासाठी पूरक सोयी आणि सवलती प्राप्त होणं शेतकऱ्याच्या दृष्टीने फायद्याची गोष्ट असते। शेती व्यवसायाची प्रगती होण्यासाठी आणि या शेतीची उत्पादकता वाढण्यासाठी शेतीला आवश्यक असणाऱ्या ज्या काही सोयी आहेत, सवलती आहेत ते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध होणं गरजेचं आहे। पुरेशा वाहतुकीच्या सोयीचा अभाव, मात्र साठवणुकीच्या सोयींचा अभाव, त्याचबरोबर शेतमाल उत्पादन वाढीची शेतकऱ्यांना प्रेरणा, या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये या सर्व गोष्टी येतात की भारतीय शेतकऱ्याला
शेतीसाठी पुरेशा सोयी नाहीत, सवलती नाहीत, सेवा सुविधा नाहीत, वाहतुकीच्या सोयींचा अभाव आहे, साठवणुकीच्या सोयींचा अभाव आहे. आणि यातूनच शेतकऱ्याला शेतमाल उत्पादन वाढीची प्रेरणा प्राप्त होत नाही. मध्यस्थ आणि दलालांच्या प्रभावामुळं उत्पादनामध्ये वाढ होऊनसुद्धा पुरेशी किंमत प्राप्त होत नाही आणि त्यामुळं भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहत असल्याचे दिसून येते. भारतीय शेतीची उत्पादकता अल्प असण्याचं पुढचं कारण आहे ते म्हणजे धारण क्षेत्राचा लहान आकार. खरं तर आपण भारतीय शेतीवर लोकसंख्येचा असलेला जो काही वाढता भार किंवा अधिक ताण या पॉईंटच्या माध्यमातून हा पॉईंट आपण क्लिअर केलेला आहे. भारतातील सरासरी धारण क्षेत्राचा आकार अत्यंत कमी आहे. 1991 मध्ये हा आकार 1.57 हेक्टर इतका अल्प होता. जमिनीचे तुकडीकरण आणि विभाजन यामुळे लहान धारण क्षेत्र एका ठिकाणी न राहता ती वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आपल्याला पाहावयास मिळत आहेत. लहान धारण क्षेत्रात पुरेसे उत्पादन घेणं हे खरं तर अशक्य होतं, कारण कोणत्याही आधुनिक साधनांचा वापर या लहान धारण क्षेत्रामध्ये करता येत नाही, केला जात नाही आणि त्यामुळं भारतीय शेतीची उत्पादकता ही अल्प राहते. पुढचं कारण आहे ते म्हणजे उत्पादनाचे जुनाट तंत्र. म्हणजे आजही भारतीय शेतीमध्ये मशागतीसाठी जुनाट उत्पादन तंत्राचा वापर केला जात आहे. भारतीय शेतीत वापरले जाणारे उत्पादनाची तंत्र आणि पद्धती ही जुनाट असल्यामुळे भारतीय शेतीची उत्पादकता ही खऱ्या अर्थाने अल्प राहिली आहे. शेतकऱ्यांच्या गरिबीमुळं आधुनिक खते, बी बियाणं असतील किंवा अवजारे असतील यांचा वापर करणं शक्य होत नाही. या सर्वांचा परिणाम काय होतो तर उत्पादन वाढीसाठी निसर्गावर अवलंबून खऱ्या अर्थाने शेतीला राहावं लागत आहे. बी बियाणांचा जो काही वापर करण्यात येतो ती बियाणंसुद्धा कमी उत्पादकतेचीच आहेत. एकतर भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, सिंचन सुविधा कमी आहेत. भारतामध्ये जे 1966-67 मध्ये हरित क्रांती अस्तित्वात आली गेली, ही हरित क्रांतीसुद्धा मर्यादित भागातच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरली आहे. या सर्वांचा जर विचार केला तर आपल्याला एकच निष्कर्ष प्राप्त होतो आणि तो म्हणजे उत्पादनाच्या जुनाट तंत्रामुळे सुद्धा भारतीय शेतीची उत्पादकता ही कमी राहिली आहे. भारतीय शेतीची उत्पादकता म्हणजे शेतीमध्ये उत्पादन कमी मिळतं किंवा शेतीची उत्पादन करण्याची असलेली जी काही क्षमता आहे ती क्षमता कमी आहे. खरं तर विकसित देशांचा जर विचार केला तर या विकसित देशामधील शेतीची उत्पादकता म्हणजे शेतीमध्ये उत्पादन घेण्याची असलेली जी काही क्षमता आहे ती अतिशय मोठी आहे, परंतु त्या तुलनेमध्ये भारतीय शेतीची उत्पादकता ही मात्र अतिशय अल्प आहे. भारतीय शेतीची उत्पादकता अल्प असण्याचं पुढचं जे कारण आहे ते म्हणजे पाणी पुरवठ्याच्या अपुऱ्या सोयी. खरं तर भारतीय शेती ही मान्सून पावसावर अवलंबून आहे. मान्सून पावसावर अवलंबून आहे म्हणजे एक प्रकारे ती निसर्गावरच अवलंबून आहे. जमिनीची उत्पादकता वाढण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या सुविधा, मूलभूत सोयी उपलब्ध असणं ही शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. एकूण कसण्यायोग्य जमिनीपैकी आज भारतामध्ये केवळ 36% जमिनीस पाणी पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध आहेत. म्हणजे जी काही लागवडीखाली जमीन आहे किंवा एकूण कसण्याजोगी किंवा मशागत करण्यायोग्य जी काही जमीन आहे त्यापैकी केवळ 36% जमिनीला पाणी पुरवठा होत आहे. जर आपण एकूण जमिनीपैकी केवळ 36% हे जर प्रमाण विचारामध्ये घेतलं तर आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये येऊन जातं आणि ते म्हणजे काय
तर भारतामध्ये पाणी पुरवठ्याच्या सिंचनाच्या सोयी अतिशय कमी आहेत. साहजिकच आहे, तुम्हा सर्वांना माहीतच आहे की भारतीय शेती एकतर मान्सून पावसावर अवलंबून आहे आणि शेती हा एक व्यवसाय किंवा शेती हा एक असा भाग आहे की जी शेती जर पाऊस पुरेशा प्रमाणामध्ये पडला गेला नाही तर पिकू शकणार नाही, शेतीमध्ये उत्पादन घेणं शक्य होणार नाही. म्हणजे शेतीसाठी पाणी हा जो काही घटक आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. शेतीला पाणी पुरवठ्याच्या जर अपुऱ्या सोयी असतील तर शेतकरी शेती पिकवू शकणार नाही, शेतीमध्ये उत्पादन घेऊ शकणार नाही. आणि जरी शेतीमध्ये त्यांनी उत्पादन घेतलं, शेतीमध्ये जरी वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन जरी घेतलं तरी हे उत्पादन मात्र इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी राहील. अर्थातच भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहील. भारतीय शेतीची उत्पादकता अल्प असण्याचं सर्वात शेवटचे कारण आहे ते म्हणजे आधुनिक तंत्राच्या प्रसारासाठी शिक्षण आणि विस्तार या सोयींचा अभाव आहे. आधुनिक तंत्राच्या प्रसारासाठी म्हणजे शेतीमध्ये जे काय आधुनिक तंत्र वापरणं गरजेचं आहे त्या तंत्राचा प्रसार होणं, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत याची माहिती मिळणं हे आवश्यक आहे. परंतु अशा आधुनिक तंत्राच्या प्रसारासाठी शिक्षण आणि त्यासाठीच्या विस्तार सोयींचा मात्र अभाव असल्याचा दिसून येतो. नवनवीन शोधापासून प्राप्त झालेलं तंत्रज्ञान उत्पादन वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. केवळ काही भागातच या तंत्रज्ञानाचा वापर खऱ्या अर्थाने होता कामा नये. अशा तंत्रज्ञानाचा वापर हा सर्वांना झाला गेला पाहिजे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना नवीन तंत्राचे ज्ञान, शिक्षण तसेच विस्तार सोयी पुरवणे हे आवश्यक असतं. एकंदरीत तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल, शेतीवर अतिरिक्त लोकसंख्येचा भार, त्याचबरोबर ग्रामीण भागातील असलेलं वातावरण किंवा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा असलेला दृष्टिकोन, तसेच पूरक सोयी आणि सवलतीचा अभाव, धारण क्षेत्राचं लहान आकारमान, उत्पादनाची जुनाट तंत्रे, पाणी पुरवठ्याच्या अपुऱ्या सोयी आणि आधुनिक तंत्राच्या प्रसारासाठी शिक्षण आणि विस्तार सोयींचा अभाव इत्यादीमुळं भारतीय शेतीची उत्पादकता ही विकसित देशाच्या तुलनेमध्ये अतिशय अल्प आहे. जर विकसित देशांचा विचार केला तर या विकसित देशामध्ये शेतीवर लोकसंख्येचा जो काही बोजा आहे तो अतिशय कमी आहे. तसेच या विकसित देशातील शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो व्यावसायिक आहे. म्हणजे उदरनिर्वाहासाठी शेती करायची नाही तर व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करायची. तसेच या शेतीला आवश्यक असणाऱ्या ज्या काही पूरक सोयी आहेत किंवा सवलती आहेत त्या विकसित देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. विकसित देशामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि ते म्हणजे धारण क्षेत्राचा आकार जो आहे तो मोठा आहे आणि त्यामुळं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. पाणी पुरवठ्याच्या सुविधा ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि विशेष म्हणजे जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे त्या आधुनिक तंत्राच्या प्रसारासाठी शिक्षण आणि विस्तार सोयींचा परिणाम मोठा झाला आहे किंवा या विस्तार सोयी सुविधा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये या विकसित देशामध्ये आहेत, उपलब्ध आहेत. अर्थातच या कारणामुळं विकसित देशांच्या शेतीची उत्पादकता ही आपल्यासारख्या विकसनशील देशातील शेतीच्या तुलनेमध्ये अधिक असल्याची आपल्याला दिसून येते. यानंतर शेवटचा एक भाग आहे आणि तो म्हणजे जमीन सुधारणा.
सामाजिक न्यायाच्या दृष्टीने जमिनीच्या मालकीचे पुनर्वाटप करणे आणि अधिकाधिक वापराच्या उद्देशाने जमिनीचे संघटन करणे म्हणजे जमीन सुधारणा. जमीन सुधारणा म्हणजे काय तर सामाजिक न्यायाच्या दृष्टीने जमिनीच्या मालकीचे पुनर्वाटप करणे आणि अधिकाधिक वापराच्या उद्देशाने जमिनीचे संघटन करणे म्हणजे जमीन सुधारणा होय. या जमीन सुधारणामध्ये दोन महत्त्वाचे घटक आहेत आणि ते म्हणजे संस्थात्मक जमीन सुधारणा आणि तांत्रिक जमीन सुधारणा. म्हणजे संस्थात्मक जमीन सुधारणेला दोन बाजू आहेत, एक म्हणजे संस्थात्मक बाजू आणि दुसरी म्हणजे तांत्रिक बाजू. संस्थात्मक बाजूमध्ये जमिनीच्या मालकी तत्वावर भर देऊन उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येतो, तर तांत्रिक बाजूमध्ये शेती उत्पादनात आधुनिक खते, बी बियाणे, उत्पादन तंत्र यांचा वापर करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. शेती व्यवसायामध्ये मध्यस्थ किंवा जे काही दलाल आहेत त्याचं उच्चाटन करणं, त्याचबरोबर कुळांना संरक्षण देणं, खंडाचे जे काही नियमन आहे त्याचं नियमन करणं, जमीन धारणेवर मर्यादा घालणं, तसेच शेती व्यवसाय संघटन आणि जमिनीच्या तुकड्याचं एकत्रीकरण, या सर्व गोष्टी या जमीन सुधारण्यामध्ये येत असतात. शेतीची उत्पादकता वाढवणं, तसेच आर्थिक विषमता दूर करणं, कुळांना संरक्षण देणं, जमीन धारणेवर मर्यादा घालणं, या सर्व गोष्टीसाठी जमीन सुधारणा आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शेती व्यवसाय हा भिन्न होता. जमीन धारणेचं जमीनदारी पद्धत, मालवारी पद्धत, रयतवारी पद्धत अशा 3 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. जमीन धारणेचं जे काही वर्गीकरण आहे ते कुठलं वर्गीकरण आहे? रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत आणि जमीनदारी पद्धत अशा प्रकारे 3 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. जमीनदारी पद्धतीमध्ये जमिनीची मालकी एका किंवा काही थोड्या लोकांच्या हातामध्ये असते. जमीनदारी पद्धतीमध्ये जमिनीची मालकी ही एका किंवा काही थोड्या लोकांच्या हातामध्ये असते. तर जी काही महालवारी पद्धत आहे त्या महालवारी पद्धतीमध्ये ग्रामीण समाजाकडे जमिनीची मालकी खऱ्या अर्थाने असते आणि शेतसारा भरण्यास ते सरकारला जबाबदार असतात. तर शेवटचा जो पद्धत आहे ती म्हणजे रयतवारी पद्धत. या रयतवारी पद्धतीमध्ये व्यक्तिगत किंवा खाजगी जमीन सुधारणा पद्धतीस मान्यता दिली गेली आहे. शेतकरी शेतसारा भरण्यास सरकारशी संबंधित खऱ्या अर्थाने त्यामुळे असतो. एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा कुटुंबाकडे जमिनीची मालकी असते आणि शेतसारा भरण्यास तो व्यक्ती हा त्यास जबाबदार असतो. अशा प्रकारे जमीनदारी पद्धत, महालवारी पद्धत आणि रयतवारी पद्धत यांची असणारी वैशिष्ट्य आपण या ठिकाणी समजून घेतली. शेतीची प्रगती होण्यासाठी तसेच कुळांचे शोषणापासून रक्षण करण्यासाठी जमीनदारी पद्धतीचं निर्मूलन करण्याचं खऱ्या अर्थाने सरकारने ठरवलं होतं आणि त्यासाठी 1948मध्ये कायदा करण्यात आला गेला. कुळांना जमिनीची मालकी ही या कायद्यानुसार देण्यात आली गेली. तसेच जमीनदारांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात आली गेली. अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणे समजून घेतली आणि त्याचबरोबर जमीन सुधारणा हा अतिशय महत्त्वपूर्ण असणारा जो काही कंटेंट्स आहे तो आपण समजून घेतला. मित्र हो, आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.